नमस्कार, मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अनेक रोगांवर विना औषध ॲक्युपंक्चर उपचार या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया. डॉक्टर, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर सचिन लोहिया हे पेन फिजिशियन आणि सिनियर ॲक्युपंक्चरिस्ट आहेत. डॉक्टर 25 वर्षापासून ॲक्युपंक्चरमध्ये कार्यरत आहेत. बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज आणि व्हिएतनाम येथील WHOचे एल्युमिनाय असून इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर सायन्सचे सचिव आहेत. सरांनी कोलकाता येथून फेलोशिप इन पेन मॅनेजमेंट केलेलं आहे. डॉक्टर हाँगकाँग ॲक्युपंक्चर सोसायटी आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे सदस्य आहेत. डॉक्टरांना स्लीप डिस्क आणि ऑटो इम्युन्यू डिसऑर्डरवरती रिसर्च पेपर्ससाठी उत्कृष्ट सादरीकरणाकरता गोल्ड ऑक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. ॲक्युपंक्चरसाठी प्रसिद्ध असलेल्या 3 पुस्तकांसाठी सरांनी लेखन केलेलं आहे. घरच्या घरी ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चरमधील मॉडेल प्रश्नसंच भाग 1 आणि भाग 2 अशी या पुस्तकांची नावं आहेत. मुंबई, इंदोर, छत्रपती संभाजीनगर आणि दिल्ली इथे ते कार्यरत आहेत. स्लीप डिस्कचे रुग्ण अर्थात जे बेडरेस्टवर आहेत, ज्या रुग्णांमध्ये 5 मिनिटंही उभं राहता न येणं, चालायला न जमणं, हातापायाला मुंग्या येणं, पाय जड होणं, बधीर होणं, पाठदुखी, मानदुखी, चक्कर येणं, जिने चढ उतार करता न येणं अशा लक्षणांचा अंतर्भाव असतो. तसेच गुडघेदुखी, फ्रोझन शोल्डर, लकवा, मायग्रेन, न्यूरोपॅथी अशा निरनिराळ्या आजारांवरती मुळापासून उपचार करण्यासाठी ॲक्युपंक्चर या शास्त्राचा उपयोग करून डॉक्टर सचिन लोहिया यांनी लाखो रुग्णांवरती उपचार केलेले आहेत. तर अनेक रुग्णांचे ऑपरेशन यशस्वीपणे टाळलेले देखील आहेत. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर, माझा पहिलाच प्रश्न, खरं तर आपण ॲलोपॅथीचे डॉक्टर आहात, असं असताना ॲक्युपंक्चरकडे कसे काय वळलात? जसं सीडलेस होतंय तसं मला वाटलं काहीतरी ड्रगलेस पण असलं पाहिजे. तर त्या पद्धतीने ॲक्युपंक्चर उपचार पद्धती आहे. दुसरं काय आहे की इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बिगर द बेटर, म्हणजे जास्तीत जास्त चांगलं काय होऊ शकतं हे तर प्रत्येक रुग्णाला हवंच असतं की जास्त चांगलं आहे. आणि ते पण ॲक्युपंक्चर मार्फत विना औषध होऊ शकतं, कुठले दुष्परिणाम असे गंभीर न होता. तर त्याच्यापेक्षा चांगलं काही नाही. त्याच्यामुळे मी ॲलोपॅथी सोडून ॲक्युपंक्चर मध्ये आलो. अगदीच, म्हणजे विना औषधानं बरं व्हायला सगळ्यांनाच आवडेल. ही पद्धती नेमकी कशी काम करते याविषयी सांगा. जसं आपण पाहतो की एखादं घर आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी येते, फॅन चालतं, बल्ब चालतं, AC चालतो, टीव्ही चालतो, फ्रीज चालतो, सगळं चालतं. पण ती त्याच्यामध्ये जी धावणारी इलेक्ट्रिसिटी तर आपल्याला दिसते का? नाही दिसत. तर ती आहे चेतना. आणि ही जी चेतना आहे त्याला ॲक्युपंक्चर मध्ये मान्यता आहे. ही चेतना काय आहे? ही सुपर गव्हर्निंग सिस्टीम आहे, जी रक्तवाहिन्या, नर्व्स, लिम्फॅटिक सिस्टीम, हार्ट, किडनी, लिव्हर हे जे आहेत हे टीव्ही, बल्ब, फॅन सारखे आहेत. ह्याला जोडणारी जी चेतना प्रवाह आहे ती मेरिडियन सिस्टीम आहे. ही चेतना प्रवाह युनिव्हर्स मधून शरीरात येते आणि ती आतमध्ये शरीराला जागरूक करते. ह्याच्यामधून कुठल्या अवयवाला प्रॉब्लेम असेल तर त्याला आपल्याला चेतना प्रवाहामार्फत दुरुस्त करायचं. आणि देवाने दिलेलं हे जे शरीर आहे, तसं देवाला पण मान्यता काही मानतात, काही मानत नाही. पण आता जे दिसत नाही त्याला मान्य करावं लागतं की होऊ शकतं पुढच्या भविष्यामध्ये तुम्हाला काही दिसेलही तसं. तर त्याच्यामुळं ही जी चेतना प्रवाह आहे दिसत जरी नसली तरी त्याचे शरीरावरती कसं धावतं आणि अवयवांना कसं जोडतं हे 5000 वर्षांपासून अवगत आहे. जसं भीष्माला आपण पाहिलं की त्यांना जे आहे म्हणजे त्याच्यावर बाणेच्या शैयावर झोपवलं होतं, कारण की त्यांना इच्छा मृत्यू होता. तर ॲक्युपंक्चर मध्ये पाठीवरती मणक्यावर DU नावाचा चॅनल आहे, त्याला उत्तेजित करून त्याला जिवंत ठेवण्यात आलं होतं. आणि तो डायरेक्ट मेंदूशी निगडीत आहे. असंच लिव्हरशी निगडीत, हाताशी निगडीत, पायाशी निगडीत, मणक्यांशी, स्पाईनशी, तुम्ही बघा सगळ्यांशी निगडीत चेतना प्रवाह आहेत. तर ॲक्युपंक्चर मध्ये ह्याची मान्यता आहे. याचा पूर्ण अभ्यास आहे सखोल. साधारण 1000 महत्वाचे बिंदू आहेत बॉडीवरती. तर त्यांचा अभ्यास एवढा डिटेलमध्ये, आणि आपल्याकडे पण आता महाराष्ट्रात ॲक्युपंक्चर काउन्सिल झालंय, तर त्याच्यामध्ये बरेच ॲक्युपंक्चरिस्ट येतील जे या चेतना प्रवाहावर उपचार करून अनेक आजार बरे करतील. या उपचारामध्ये औषध तर कुठलंच वापरलं जात नाही. अशा निडल्स असतात, या निर्जंतुक आहेत, स्टरलाइज्ड आहेत. रुग्णांना वाटतं ह्याची सुई त्याची सुई कशाला लावणार, ज्यावेळेला अशा डिस्पोजेबल निडल्स अवेलेबल आहेत. जसं ॲलोपॅथीवाले काही पेशंट मला म्हणतात डायबिटीज आहे, सुई लावता येईल का? डायबिटीजवाले इन्सुलिनची सिरिंज तर लावतातच ना. तर त्याच्यामुळे ह्या सुई काही वावगी नाही आहे, याने पण आपण उपचार करू शकतो. आता हा ॲक्युपंक्चर चॅनल आहे, ह्याच्यावरती अशी निडल लावता येते. ठीक आहे. असेच हा चॅनल हाताशी निगडीत आहे. हाताला लकवा झाला, ह्याच्यावर उपचार करून हातात ताकद वाढवण्यासाठी ट्रीटमेंट करा. पायाला लकवा झाला, पायाचे काही पॉइंट्स घ्या.
पोटाचा ऍसिडिटीचा त्रास आहे, ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी अति आहे, अग्नी जास्त झालेला आहे, तो लिव्हर मधून झालं का आतड्यामधून झाला, हे आम्ही रुग्णांची तपासणी करून जाणून घेतो आणि असे पॉइंट्स संपूर्ण शरीरावर त्याच्यावर आपण उपचार करायचा आणि त्याला ते बरं करायचं. अगदी जे रुग्ण ताजे ताजे असतात, आता बघा ही निडल काढली, रक्त वगैरे काही येत नाही, बहुतांश वेळी तसं काही होत नाही. अनेक निष्णात तज्ज्ञ असेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही उपचारामध्ये. तर या पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने ॲक्युपंक्चर निडलिंगनी ट्रीटमेंट करतात. फक्त ते हजारो बिंदूंपैकी 8-10 बिंदूंचा संच, ऍसिडिटीचा असो का गुडघ्याचा असो का स्लिप डिस्कचा केस असो, प्रत्येकाला संच आम्हाला तपासून बनवावा लागतो. अगदीच. म्हणजे खरं तर ही प्राचीन पद्धती आपण आधुनिक पद्धतीने करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. तपासण्या कशा पद्धतीने केल्या जातात? ॲक्युपंक्चर मध्ये खास करून असं काही तपासण्या नाही. उलट मी रुग्णांना सांगतो की मी ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे. एखादा पेशंट स्लिप डिस्कचं MRI काढून आणतो, मी म्हणतो हे आम्हाला प्राथमिक तत्वावर पहिलेच कळतं की तुम्हाला स्लिप डिस्क कुठं आहे आणि ह्याची तीव्रता किती असावी, तुम्हाला पायात सुन्नपणा आहे का, त्याच्यात मुंग्या येतात का, त्याच्याप्रमाणे कळतं. जास्त नस दबली, पाय लुळा पडतो, त्याच्याने कळतं फूट ड्रॉप झाला, किंवा मानेत नस दबली, रिस्ट ड्रॉप झाला, त्याच्याने कळतं की म्हणजे किती सेव्हिरिटी आहे. त्याच्यामुळे मी रुग्णांना सांगतो तुम्हाला माझ्याकडे येताना कुठल्याही ह्याची म्हणजे MRI ची CT स्कॅनची काढायची गरज नाही. मी डायरेक्ट उपचार करतो, कारण की तेवढ्या खर्चात एक महिन्याचं ट्रीटमेंट होतो ना. आणि मला आनंद होतो सांगायला की अगदी 10 दिवसामध्ये मेजॉरिटी म्हणजे 90% पेक्षा रुग्णांना फायदा दिसायला सुरुवात होतो. त्याच्यामुळे ही OPD माझी वरच्यावर वाढत चाललेली आहे. आज मला सांगायला आनंद होतो एवढ्या ट्रीटमेंट सेंटर्समध्ये 250-300हून जास्त रुग्णांना आम्ही उपचार देतोय पर डे. त्याच्यामुळं हे खरंच अप्रतिम आहे. अगदीच. आणि जसं मी मगाशी तुमची माहिती देत होते तेव्हा बऱ्याच आजारांची खरं तर मी नावं घेतली. कोणकोणते आजार सहज बरे होऊ शकतात? तसं 100 पेक्षा जास्त रोगांवर ॲक्युपंक्चर काम करतं. पण त्यातल्या त्यात तसं बघितलं तर जे अस्थिरोग आहेत तर त्याच्यामध्ये ऑर्थोपेडिक्समध्ये स्पॉन्डिलोसिस असेल, लंबर स्पॉन्डिलोसिस, सर्व्हायकल. आता हे कसं याचं युग आहे सॉफ्टवेअर, त्या सॉफ्टवेअरमध्ये सगळे प्रॉब्लेम्स होतात. मानेचे मणके झिजतात, बसून बसून ते झिजतात मानेचे मणके. जे काही जुन्या काळामध्ये लोक म्हणजे पैलवानीचे कामं करायचे, सामान उचलायचे, त्यांची हाडकाठी मजबूत राहायचे, तर ह्याच्यामध्ये झीज लवकर होते. तर त्याच्यामध्ये फारच चांगला इफेक्ट होतात. मान अवघडणं, पाठ अवघडणं, कमर अवघडणं पटकन नीट होतं. त्याच्या पुढच्या स्टेपला स्लिप डिस्कचे येतात आमच्याकडे केसेस, मानेत कमरेत नस दबली, ते पण सहज नीट होतात. गुडघेदुखीमध्ये स्टेजेस असतात, स्टेज 1, 2, 3, 4. 4 म्हणजे रिप्लेसमेंटकडे गेलेला आणि 1, 2, 3 मध्ये तर रिस्पॉन्स फारच चांगला येतो. 10 दिवसामध्ये रुग्णाला वाटतं की मी 6 महिने वर्षभर का घालवले आणि 10 दिवसामध्ये औषधही घेतलं नाही आणि त्याच्यामध्ये बरोबर झालं. जसं मी सांगितलं शरीरात मेरिडियन सिस्टीम असते, तर त्याच्यामध्ये ती मेरिडियनमध्ये रक्त साखळलेलं असतं किंवा ऊर्जा साखळलेली असते. तर तिथे मी ॲक्युपंक्चरनी ती बरी करतो आणि तिथे प्रवाह किंवा त्या जॉईंटला किंवा मणक्याच्या गादीच्या तिथं जाणारा जो रक्तप्रवाह किंवा संचार व्यवस्थित झाला तर तिथलं जे काही झीज आहे किंवा सूज आहे ती भरून निघायला मदत होते. तर हे अस्थिरोगांचं झालं. तसंच पोटांचे विकार, ऍसिडिटी, फुफ्सांचे विकार, ॲलर्जी, मेंदूचे लकव्याचे रुग्ण, असे माझ्याकडे 70-80% पेन आणि पॅरालिसिस ह्याचे रुग्ण आहेत. बाकी गंभीर आजार पण आहेत सर्व, ज्यांच्यात दोन्ही पायाचा लकवा होतो, IBS आहे, ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आहेत, अँकायलोजिंग स्पॉन्डिलोसिस आहे, असे बरेच आहेत. अगदीच. आता तुम्ही हे सहज होणारे उपचार की जे खूपच गंभीर नसणारे आजार आहेत, पण असे काही आजार आहेत जे असाध्य आहेत, अशा आजारांवर ॲक्युपंक्चर कशा पद्धतीने काम करतं? पहिले तर आपण बघूया असाध्य म्हणजे काय. असाध्य म्हणजे सध्या असलेल्या शास्त्राला त्याचं कारण अवगत झालं नाही म्हणून ते असाध्य. हे पुढे जाऊन साध्य पण होऊ शकतं. पण ॲक्युपंक्चर पद्धतीने असाध्य आजारांची वेगळी आहे यादी, ॲलोपॅथी प्रमाणे वेगळी आहे किंवा आयुर्वेदिकचं वेगळं काय असू शकेल. मी तर ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे आणि ॲक्युपंक्चरचा, हे दोघांबद्दलच मी कॉमेंट करू शकतो. पण असाध्य आजारामध्ये ॲक्युपंक्चरमध्ये असे जे जेनेटिक्स आजार आहेत ते एकदमच असाध्य आम्ही धरतो. पण ॲलोपॅथी प्रमाणे जे आपण असाध्य धरतो, जसं गुडघेदुखीत खूप झीज झाली तर रिप्लेसमेंट करून घ्या, तर तिथे आपण ॲक्युपंक्चरने त्याला टाळू शकतो. मणक्यांमध्ये नस दबली, आता माझ्याकडे एक केस आहे ज्याच्यामध्ये अगदी 3.7 मिलीमीटर एवढं
जाडीचं कॉर्ड राहिलेलं आहे L4 L5 ला, तर त्याच्यामध्ये एक्सलंट रिझल्ट आलेला आहे. आणि मी स्वतः ॲलोपॅथीचा असताना मला वाटतं एवढ्या लवकर साध्य कसं काय झालंय. तर मी आता मध्ये कॉन्फरन्समध्ये योग होता, तिथं बोललो, तर मला एकदम कळालं की कदाचित हे जे सूज आहे तिथं येऊन बसते आणि ती सहज निघू शकते, त्याच्यामुळे ही नस एकदम लगेच मोकळी होते. असाध्याच्या श्रेणींमध्ये IBS होतो, मल्टिपल स्क्लेरोसिस येतं, किंवा आता गुलेनबारी सिंड्रोमच्या पुण्यात भरपूर होतं, त्याच्यात दोन्ही पाय जातात. मुलांमध्ये ते बरंच कॉमन आहे, त्याच्यात चांगला गुण येतो. पुन्हा सेरेब्रल पाल्सी, त्याच्यामध्ये पण चांगला गुण येतो, ज्याच्यामध्ये लहान मुलांमध्ये मंदवाढ असते. असे अनेक असाध्य आजार, कातडीचे, स्किनचे असो, रुग्णांनी फक्त एकदा विचारायचं आम्हाला कॉल करून की याच्यावर उपचार कसा करता येईल. अगदीच अगदीच. आता एवढं तुम्ही अॅक्युपंक्चर बद्दल सांगितलंय, त्यामुळे बऱ्याच प्रमाणात कळलेलं आहे अॅक्युपंक्चर काय आहे, वैशिष्ट्य काय आहेत नेमकी. अॅक्युपंक्चरचं वैशिष्ट्य म्हणजे औषधच नाहीये, तर औषधांप्रमाणे गंभीर असे काही किडनी लिव्हरचे दुष्परिणाम नाहीये. उलट काही लोकांना दुष्परिणामांमुळे काही प्रॉब्लेम असेल किडनी लिव्हरचा, फॅटी लिव्हरचे केसेस किती वाढलेत. औषधांचं सेवन असो किंवा हल्ली केमिकलचं युग आहे, एवढं सगळं केमिकल्स खाणं चाललंय की किडनी लिव्हरवर पण परिणाम होतो. तर आजच्या याच्यामध्ये क्रिएटिन वाढलेल्या केसेसला आम्ही ट्रीटमेंट देतोय, किंवा फॅटी लिव्हर जे झालेले सिरोसिस पर्यंत त्यांना आम्ही ट्रीटमेंट देतोय. तर ह्याच्यामध्ये म्हणजे अनेक आपण आजारांवर उपचार करतो. हे वैशिष्ट्य औषधांचा शिवाय दुष्परिणामही नाही ना, तसं काही दुष्परिणाम नाही आणि सहज शक्य. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य सांगतो मी, जसं आपण हल्ली मल्टी क्युझिन म्हणतो, म्हणजे एकाच ठिकाणी पावभाजी पण मिळते, पास्ता पण मिळतो, मेक्सिकन मिळतं, इटालियन मिळतं. तर अॅक्युपंक्चर मध्ये एकाच रुग्णाला जर ऍसिडिटी असेल, एकाच रुग्णाला जर IBS असेल, त्याला मानदुखी पण असेल, आणि किंवा त्याला अजून कुठले आजार असतील, तर एकाच उपचारामध्ये आपण अनेक कव्हर करू शकतो. म्हणजे डबल ट्रिपल खर्च करायची गरज नाही, एकाच सेशनमध्ये आपण अनेक आजार बसवतो आणि त्यांना उपचार करतो. अगदीच, निश्चितच खूप सुंदर आहे हे खरं तर. आणि बऱ्याच लोकांना माहितीही नसतं, सुया टोचणं म्हणजे काहीतरी भीतीदायक वाटत असतं खरं तर. मुलांमधील मंदवाढी संदर्भात तुम्ही मगाशी बोललात, ते उपचार कशा पद्धतीने केले जातात. आता आपण घाबरण्याबद्दल बोललो की लोक सुयांना घाबरतात का. ही सुई अगदी बारीक आहे, म्हणजे आपल्या इंजेक्शनच्या सुईमध्ये 3-4 सुई आत मावत असतील, एवढी बारीक आहे, आणि ह्यात होल नाही, तेव्हा दुखत नाही. त्याच्यामुळे लहान मुलांना आम्ही जेव्हा लावतो तेव्हा हसत खेळत ते ट्रीटमेंट घेतात, कारण की मोठ्या लोकांसारखे ऍप्रिहेन्शन नसतं. मोठ्या माणसाला अशी सुई लांबून दाखवली की लगेच पळतो पण लहान मुलांना ज्या वेळेला लावतो तर त्याला ते कळत नसतं की ह्याच्याने काय होणार आहे, आणि दुखलं नाही म्हणूनच रडलं नाही ना. तसंच म्हणजे मुलांमध्ये जी मंदवाढ होते, उशिरा रडला मूल, मान धरत नाही, किंवा पायाने क्रॉस असतात, पाय चालत नाही, रांगत नाही, सगळे टप्पे उशिरा उशिरा होतात, तर ह्याच्यामध्ये पण उत्कृष्ट परिणाम होतो. अॅक्युपंक्चर प्रमाणे या मुलांमध्ये जी चेतना आहे ती कमजोर आहे. अॅक्युपंक्चर प्रमाणे जी मेंदूला आतमधून सुबक ठेवणारी जी चेतना असते ती किडनी मार्फत मिळते, किडनीच्या एनर्जी मार्फत, जी आईच्या गर्भातून मिळालेली असते. तर तिथून आईच्या गर्भातून ज्या वेळेला तो मूल बाहेर पडतो लगेच रडला नाही तर त्या बीजामध्ये दोष निर्माण होतो आणि तिथून तो प्रॉब्लेम होतो. तर त्याला पण टॅकल करण्यासाठी, त्याला पण मात करण्यासाठी अॅक्युपंक्चरने उपचार केल्याने जे मुलं मान धरत नाही, मी अवघ्या 1-2 महिन्यामध्ये बघितलं उपचाराचे की ते मान धरायला लागतात. आणि जे मुलांना अगदी थोडं माइल्ड वगैरे CP आहे ते तर 3-4 महिन्यात चांगले धावायला लागतात. आणि ज्यांना खूप जास्त आहे त्याच्यामध्ये पण ऍटलिस्ट त्याला स्वतः कळेल मुलाला, किंवा काही धरून चालू शकेल, असं पण आपल्याला करता येतं. असे बऱ्याच मुलांना आम्ही उपचार दिलेले आहे. आणि जसं CP प्रमाणे एक GBS मध्ये दोन्ही पाय जातात, त्याच्यामध्ये पण स्पायनल कॉर्ड लेवलला ट्रीटमेंट करून दोन्ही पायाची ताकद वाढवण्यासाठी उपचार केलं जातं. अगदीच. मला थोडंसं महिलांबद्दल विचारायचंय. महिलांमध्ये पाळीचे बरेच आजार असतात, PCOD, PCOS, इन्फर्टिलिटी असते बऱ्याच महिलांमध्ये, तर याला काही उपचार आहेत का. हो, जसं युट्रस आहे, गर्भाशय, त्याचं पण एक चेतना प्रवाह वेगळं असतं, पण त्याच्यावर जो परिणाम आहे तो लिव्हर एनर्जीचा पण होऊ शकतो, किडनी एनर्जीचा होऊ शकतो, हार्ट एनर्जीचा होऊ शकतो, रक्ताच्या उष्णतेने होऊ शकतो. त्याच्यामुळं ते गर्भाशय कधी कमकुवत चालतं आणि त्याच्यामुळं मग पाळी उशिरा येते, किंवा पाळी येत नाही, किंवा त्याच्यामध्ये हीट खूप जास्त झाली तर मग ती पाळी थांबत नाही. आणि काही लोकांमध्ये PCOD होतं, त्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन होत नाही, तो बीज तयार होत नाही ओव्हरीज मध्ये, त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होतो. आणि युट्रसच्या मध्ये लाइनिंग तयार होत नाही बरोबर, कारण की बीजच तयार झालं नाही बरोबर, तर ते नॅचरल आहे की युट्रस मध्ये लाइनिंग होणार नाही, ज्याच्यासाठी ते बनलेलं आहे बीज. तर आपल्याला अॅक्युपंक्चरने ओव्ह्युलेशन व्यवस्थित
ठेवण्यासाठी हॉर्मोनल बॅलन्स करता येतं, ज्याच्या कारणाने युट्रसमध्ये लाइनिंग चांगली बनवू शकते आणि तिथे तो बीज व्यवस्थित थांबू शकतो. तर इन्फर्टिलिटीसाठी उत्कृष्ट काम करतं. आणि मी म्हणतो म्हणून नाही, जगाच्या लेवलला पबमेड मध्ये सुद्धा ह्याचे लिटरेचर छापील आहेत की ॲक्युपंक्चर इन्फर्टिलिटी IVF उपचाराच्या अगोदर जर घेतलं तर ह्याचा सक्सेस रेशो वाढू शकतो. तर माझ्याकडे मुंबईचे बरेच गायनेकॉलॉजिस्ट आहेत जे नावाजलेले आहेत, मी नाव नाही सांगत, पण ते आपल्याकडे पेशंट पाठवतात की तुम्ही IVFच्या अगोदर 2-3 महिने ॲक्युपंक्चर करून या. अगदीच, निश्चितच. मला या ॲक्युपंक्चर संदर्भात अजूनही जाणून घ्यायचंय, मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण अनेक रोगांवर विना औषध ॲक्युपंक्चर उपचार याविषयी बोलतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर सचिन लोहिया. डॉक्टर, आपण इतके आजार मगासपासून बघितले, लकवासारखे जे गंभीर आजार असतात ते बरे होऊ शकतात का? खरं तर असं आहे की बरेचसे रुग्ण उपचार करून करून थकून जातात आणि एवढे औषधं खातात की मला कधी कधी वाटतं की एक वेळेचा नाश्त्याचे जेवढे कधी कधी औषधं होतात. आणि खरं ते वाईट वाटतं कधी की म्हणजे तरीही सारखं सारखं इकडे तिकडे जात आहे. साधं ऍसिडिटी सारखा आजार पण आपण मुळातून दुरुस्त नाही करू शकत. त्याला जन्मभर पॅन्डी लोक औषधं खात राहतात. आणि आम्हालाही माहिती आहे की औषधांनी आम्ही सिम्प्टोमॅटिकली ट्रीटमेंट करतोय. बेसिकली काय आहे की ज्या वेळेला तुम्ही लक्षणांवरच उपचार करणार तर लक्षणांना दाबल्यासारखं झालं ना. एक माणूस ओरडतोय तर त्याचं तोंड बंद केलं म्हणजे लक्षण बंद झाले, पण हात काढून बघा तो पहिल्यापेक्षा 4 पटींनी ओरडेल. तसंच ऍसिडिटीच्या गोळ्या पण बंद केल्या की ऍसिडिटी पण वाढते. आपला प्रश्न आता लकव्याचा आहे. फक्त ते सांगितलं मी की आपल्याला अशा वेळेला ॲक्युपंक्चरकडे जाऊन आपल्याला उपचार घेतलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या आजाराची मुळाशी आपल्याला काही करता येईल का. कारण की साधारण 80 ते 90% रुग्णांना आपण मुळातून आपण बरे करू शकतो. तसं हा जो आहे लकवा, हा काही रोग आतमधून उत्पत्ती नाहीये. मेंदूमध्ये कुठेतरी नस फुटते किंवा त्याच्यामध्ये रक्ताची गुठळी जाते आणि उजव्या किंवा डाव्या बाजूला लकवा होतो. ज्यांची उजवी बाजू जाते त्यांची वाचा पण जाते बऱ्याच वेळेला, कारण की मेंदूचा इथं जो भाग असतो जो बोलायला ताकद देतो तो दगावतो. तर त्याच्यामध्ये आपण ॲक्युपंक्चरमध्ये काय करतो, डीप ब्रेन स्टिम्युलेशन MRI पाहतो आम्ही आणि त्याच्यामध्ये कुठे डॅमेज झालेलं आहे त्याच्या बाहेरच्या भागावर आपण उपचार करून त्याला उत्तेजित करतो. किंवा स्काल्प ॲक्युपंक्चर त्याला आम्ही त्याच्यात मोटर एरियाला आम्ही स्टिम्युलेट करतो आणि त्याला दुरुस्त करतो. काही काही लोकांना ताकद पूर्ण येते एका अंगाची, पण त्याच्यामध्ये सेन्सेशन बरोबर येत नाही, ओढल्यासारखं होतं आतमध्ये एका साईडला, त्याला सेन्सरी लकवा म्हणतो. त्यालाही चांगला गुण येतो. काही पेशंटला फक्त चेहऱ्यावर लकवा होतो, फक्त चेहराच वाकडा होतो, अर्धांग वायू म्हणतो ना आपण, तो वायू मारलेला असतो. काही पेशंट आता येतात की टॅक्सीत बसलो होतो, हवा लागली आणि तो मारा झाला आणि ते चेहरा वाकडा झाला. तर हे जे नर्वस सिस्टीम आहे त्याच्यावर जे लोकेटेड मेरिडियन्स आहेत, चेतनाभराव आहेत, त्याच्यावर आम्ही उपचार देऊन जसं मी तुम्हाला बोलतो तसं हातातली ताकद, पायातली ताकद, चेहऱ्याची ताकद ते वाढवतो. काहींना ऍक्सिडेंटमुळे दोन्ही पायाचा लकवा होतो. तर औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये आपल्याकडे उपचार केंद्र आहे, तिथं आम्ही ते फाईन निडल्स लावून स्पायनल कॉर्डच्या तिथून उत्तेजना देऊन पायामध्ये ताकद वाढवण्यासाठी ट्रीटमेंट देतो. तिथं राहण्याची सोय आहे रुग्णांना, उत्कृष्ट आहे तिथं उपचार. तर त्या पद्धतीने आपल्याला करता येतो. लकव्यावर एकदम व्यवस्थित उपचार होतं. फ्रेश असेल तर फास्टेस्ट होईल, जुनं झाल्यानंतर वेळ लागतो. आणि स्पेशली ब्रेनमध्ये हिमरेज म्हणजे रक्तस्त्राव झाला तशा केसेसमध्ये थोडं डिफिकल्टी असते, पण तिथं पण काही ना काही बऱ्यापैकी गुण येतो. अगदीच. आणि मग कंपवातावर कशा पद्धतीने? कंपवात म्हणजे हात असा असा हलतो, पार्किन्सोनिझम ज्याला म्हणतो आम्ही. त्याच्यामध्ये डोपामिनचे लोक गोळ्या खातात, पण वरच्यावर वाढतच जातं ते डोपामिनच्या गोळ्या खाणं. आणि आम्ही स्वतःच मांडतो ह्या वरच्यावर वाढणारे आजार, मग शेवटी तर गिळायला पण त्रास होतो ना. तर ॲक्युपंक्चरनी ह्याला जो वाढतोय ह्याला थांबवण्यासाठी चांगलं ट्रीटमेंट आहे. डीप ब्रेन स्टिम्युलेशननी जो ब्रेनमध्ये सबस्टॅन्शिया नायग्रा असतो त्याला आपल्याला म्हणजे डीप ब्रेन स्टिम्युलेशन मार्फत आपण स्टिम्युलेट करतो. हल्ली आपण पाहिलं असेल की ह्याच्यात ऑपरेशनही आलेत, मेंदूत इलेक्ट्रोड टाकून त्याला स्टिम्युलेट करतात. तसंच आमच्याकडे इनडायरेक्ट प्रकार आहे, बाहेरून स्टिम्युलेशन देतो. तर ह्याच्यावर पार्किन्सोनीवर जर पण उपचार करतो, थोडंसं लिमिटेशन येतात, पण ॲक्युपंक्चर सारखं उत्कृष्ट नाही, कारण की आजार थांबवावा लागेल ना, नाही तर वाढून जाईल खूप.
बरोबर बरोबर. पण आणि आज आपण बघतो की वयोमानानुसार तोल सुद्धा जातो, बऱ्याच वेळा चालताना तोल जातो. अशा वेळी अॅक्युपंक्चर कशा पद्धतीने काम करतं? वयोमानाप्रमाणे तोल गेला तर हातात काठी घ्यायला पाहिजे, कारण की पडलं तर फ्रॅक्चर होऊ शकतं. पण एक आजार असतो ज्याच्यामध्ये लहान मेंदू आकुंचन पावतो, अच्छा. त्याला अटॅक्झिया म्हणतो. लहान मुलातही होऊ शकतो, मोठ्यातही होऊ शकतं. माझ्याकडे एक सुरतच्या मुलाला मी ट्रीटमेंट दिली, 3.5 वर्षाचा होता तो. तोपर्यंत चांगला चालत फिरत पळत चांगला होता तो, आणि अचानक त्याला तो प्रॉब्लेम झाला. डॉक्टरनी सांगितलं जेनेटिक्स आहे, ह्याला काही नाही करताय. ट्रीटमेंट माझ्याकडे आला, मी म्हणलं हे जेनेटिक्स असल्यावर लिमिटेशन आहेत. पण जेनेटिक्स नेमकं काय हे अजूनही आपल्याला एवढं बरोबर माहित नाही. तर त्याला आम्ही ट्रीटमेंट दिलं आणि तो चांगला चालायला लागला. न्यूरोफिशियनने सांगितले जिथं ट्रीटमेंट घेतो तिथंच घे, कारण की आमच्या शास्त्राला ट्रीटमेंट नाही. तसंच मोठ्यांमध्ये पण लहान मेंदूमुळे बॅलन्स जातो अटॅक्झिया, त्याच्यावर पण चांगला उपचार करता येतो. अगदीच. आणि मला विचारायचंय ते म्हणजे दृष्टीदोषाबद्दल. दृष्टीदोष ज्यांना असतो त्याची नेमकी कारणं काय आहेत आणि त्याच्यावरती उपचार कसे आहेत? दृष्टीदोषमध्ये एक आमच्याकडे जे येतात ऑप्टिक ॲट्रोफीचे, म्हणजे आतमध्ये ऑप्टिक नर्व ड्राय होते, किंवा दुसरे येतात डायबिटीजमुळे रेटिनोपॅथीचे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कारण शोधून त्याला ती जी ऑप्टिक नर्व आहे ती कशामुळे ड्राय होते, ॲक्युपंक्चर प्रमाणे ही हार्टमध्ये हीट असू शकते, ब्लडमध्ये हीट असू शकते, किंवा लिव्हरमध्ये अचानक विंड आल्यामुळं त्याच्यावर मारा बसतो आणि अचानक दृष्टी कमी होते. तर अशा केसेसमध्ये ब्रेनमध्ये ऑप्टिक एरिया असतो पाठीमागे, ऑसिपिटल एरिया म्हणतो, त्याला आम्ही उत्तेजित करून ट्रीटमेंट देतो. त्याच्याशिवाय त्याचा जो ऑप्टिक पाथवे आहे त्याला आम्ही गाईड करून इथपर्यंतचे सगळे ॲक्युपंक्चरने ट्रीटमेंट देतो. ह्याच्यामध्ये पण रिझल्ट्स येतात, 100% येतात का नाही हे नाही सांगू शकत, पण काही ना काही त्याच्यामध्ये सुधारणा होते. डोळ्याजवळचे जे पॉइंट्स असतात ते थोडे किचकट असतात लावायला, तिथं आम्ही लेझर स्टिम्युलेशनने ट्रीटमेंट देतो. हे लेझर त्या ॲलोपॅथिक लेझर सारखं एवढं महागडं नसतं, किंवा मी काही पेशंट जर तसे अफोर्डिंग नसतील तर त्यांना ॲक्युपंक्चर सोबत असे फ्री करून देतो. पण आहे त्याच्यामध्ये रिझल्ट्स. आणि डोळ्यांप्रमाणेच कानाच्या आजारावर किंवा बहिरेपणावरती कशा पद्धतीने? बहिरेपणा पण आता महाग झाले, कारण की मशीन 5-5 लाखाची झाली आता. 50 लाखाचे आपलं 25-50 हजाराचे तर कॉमन आहेत. तर त्याच्यामध्ये पण वयाप्रमाणे जो बहिरेपणा होतो त्याच्यामध्ये तो बहिरेपणा वरच्यावर वाढत जातो. तर त्याला थोडं हॉल्ट करण्यासाठी ट्रीटमेंट केली पाहिजे. आणि काही लोकांमध्ये अचानक बहिरेपणा येतो, तर असे लोक जर 8 ते 15 दिवसात लगेच आले ट्रीटमेंटला तर त्याच्यामध्ये अगदी एकदम असं चमत्कारिक असा पण लगेच गुण येतो, आणि त्याच्यामध्ये फार चांगला रिस्पॉन्स येतो. माझ्याकडे आता एक पेशंट होते, फार मोठे उद्योगपती आहेत. तर ते मिल्खा सिंगच्या याला गेले होते कॉन्सर्टला, तर त्याच्यामध्ये तो प्रॉब्लेम झाला, त्यांना कानात आवाज येऊ लागला आणि त्याला आम्ही उपचार दिला, मस्त आता व्यवस्थित झालं त्यांचं. निश्चितच मला वाटतं बऱ्याच आजारांवरती आपण बोललेलो आहे, आणि ॲक्युपंक्चर मोस्टली सगळ्याच आजारांवरती काम करतं हे आपल्याला दिसून आलंय. तुम्ही ते आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.